सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण हिरव्या टोमॅटोची म्हणजेच कच्चे टोमॅटो जे बाजारात मिळतात त्याची चटणी कशी करायची हे बघणार आहोत। अतिशय चटकदार अशी ही चटणी लागते। चला तर मग ही चटणी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते बघूयात। इथे मी 5 ते 6 कच्चे टोमॅटो घेतले आहे। या टोमॅटोचे आपल्याला अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे आहेत। हे टोमॅटो कच्चे असल्यामुळे खूप कडक असतात, त्यामुळे ते सहजपणे कापले जातात। त्याचबरोबर इथे मी 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहे, 2 टेबलस्पून किसलेले खोबरे, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून शेंगदाणे, 1 टीस्पून गूळ, थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी लागणार आहे। आता कढईमध्ये थोडेसे तेल घालावे। तेल चांगले गरम झाले की यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे घालून घेऊयात। हे शेंगदाणे मीडियम टू लो गॅस फ्लेमवर चांगले परतून घ्यायचे आहेत। टोमॅटोची चटणी करायला अगदी सोपी आहे। या पद्धतीशिवाय कांदा लसूण घालून सुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता। शेंगदाणे थोडेसे तळले की यामध्ये तीळ घालूयात व त्याचबरोबर किसलेले खोबरे घालून घेऊयात। हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी खोबरं किसून घेतलं आहे, त्यामुळे ते पटकन भाजलं जातं। तीळ फुलण्यास सुरुवात झाली आहे। तिळाचा आणि खोबऱ्याचा कलरही चेंज झाला आहे। आता यामध्ये आपण बारीक कापलेले कच्चे टोमॅटो घालणार आहोत। हे टोमॅटो अगदी कडक असल्याने याला काहीसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण चांगला परतला की त्याची चव अप्रतिम लागते। साधारण 5 मिनिटे परतून घेतला की हा टोमॅटो काहीसा मऊ व्हायला लागतो। बघू शकता तुम्ही, याचा रंग पण बदलला आहे। आता गॅस बंद करूयात व हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊयात। हे मिश्रण थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढूयात। त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून आमचूर पावडर आणि 1 टीस्पून गूळ घालायचा आहे। हे टोमॅटो कच्चे असल्यामुळे थोडेसे आंबटच असतात, त्यामुळे आमचूर पावडर आणि गूळ वापरल्यामुळे या चटणीला छान टँगी फ्लेवर येतो। हे सर्व मिक्सरला 1-2 वेळा पाणी न घालता फिरवून घेऊयात। ही चटणी वाटून तयार आहे। आंबट, तिखट, गोड अशा चवीची टोमॅटो चटणी तयार आहे। आता याला आपण फोडणी देऊयात। तेल गरम केलं की यात मोहरी, जिरे, कढीपत्ता व 2 कमी तिखटवाली लाल मिरची घालावी व ही कडकडीत फोडणी चटणीवर घालावी। अशी खमंग फोडणी घातली की ही चटणी फारच चवदार बनते। यामध्ये कांदा घातलेला नाही, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यास 3 ते 4 दिवस ही चटणी चांगली टिकते। अशी ही चटपटीत चटणी
तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.